नमस्कार. सोलापूर महानगरपालिका माध्यमिक विभाग अंतर्गत सोमप्पा प्रशाला क्रमांक 3 मधील मी कटारे सर आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग क्रमांक 2 मधील प्रकरण क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या भागाची माहिती पाहू. तर विद्यार्थी मित्रहो, पेशीबद्दल आपण पूर्वीपासूनच माहिती पाहिलेलं आहे. 7वीच्या वर्गात, 8वीच्या वर्गात प्राणीपेशी, वनस्पती पेशी यांची माहिती आपण पाहिलेलं आहे. तर पेशींचे विविध माहिती यापूर्वी पाहिलेलं आहे, पण पेशीचं मानवी जीवनामध्ये असलेले उपयोग म्हणजे रोग बरं करण्यासाठी असलेले उपयोग किंवा वनस्पतीच्या वाढीसाठी उपयोग, रोग घालवण्यासाठी पण पेशीचा उपयोग केला जातो. तर या भागामध्ये आपण याची माहिती पाहणार आहे. पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान या दोघांचं मिलन म्हणजे दोघांवर अभ्यास, दोघांचं एकमेकांमध्ये असलेलं संबंध, पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान यांचा अभ्यास आपण पाहणार आहे. तर सुरुवात करूया प्रकरणासाठी. प्रकरण क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान. तर यापूर्वी आपण पेशीचे अनेक प्रकार, पेशीची रचना, पेशीतील अंगके यांचा अभ्यास केलेला आहे. यालाच आपण पेशी विज्ञान असं म्हणतो. पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रामध्ये खूपच क्रांतिकारक बदल होत आहे. भारतामध्ये पुणे आणि बेंगलोर या ठिकाणी पेशी संशोधन संस्था आहेत. तर या पेशींमध्ये मानव जेव्हा जन्माला येतो त्याच्या शरीरामध्ये जेव्हा सुरुवातीला जी पेशी असते तिलाच म्हणतात मूल पेशी. तर मूल पेशीबद्दल माहिती पाहू. मूल पेशी बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या या विशिष्ट अशा पेशी आहेत. या पेशी बहुपेशीय सजीवांच्या शरीरातील इतर प्रकारच्या पेशींना जन्म देतात. म्हणजे जेव्हा मनुष्य जन्माला येतो, स्त्रीयुग्मक व पुयुग्मक यांचं मिलन झाल्यानंतर आईच्या गर्भामध्ये जेव्हा बाळाची निर्मिती सुरू होते. सुरुवातीला हे बाळ एखाद्या पेशीच्या स्वरूपामध्ये असतं. या पेशीची हळूहळू वाढ व्हायला लागते. 14 दिवसानंतर या पेशींपासून अनेक पेशी तयार व्हायला सुरुवात होतात. तर या 14 दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही बाळाची अवस्था असते म्हणजे पेशीच्या रूपामध्ये, या पेशीच्या रूपामध्ये असलेल्या बाळाला बाळामध्ये जे काही पेशी असतात त्याच पेशी म्हणजेच मूल पेशी. त्याची व्याख्या पाहू. स्त्रीयुग्मक व पुयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मक बनते त्यापासून पुढील सजीव बनतो. वाढीसाठी अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशीचा एक गोळा असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्या असतात. अशा पेशींना मूल पेशी असे म्हणतात. पुढे याच पेशी शरीरातील वेगवेगळ्या पेशींची निर्मिती करत असतात, ऊती निर्माण करतात, शारीरिक अवयव निर्माण करत असतात. तर या मूल पेशींचं काम या प्रकारे म्हणजे आपण थोडक्यात पाहिलं तर आपल्या शरीराचे वेगवेगळे जे काही अवयव आहेत, डोळे, नाक, कान, केस, हाडं, तर हे सर्व सुरुवातीला या मूल पेशीपासूनच तयार झालेले आहेत. म्हणजे मूल पेशीचं रूपांतर हळूहळू वेगवेगळ्या पेशीमध्ये झालेलं आहे आणि त्या पेशींचा वेगवेगळा आकार येत आपल्या शरीरामध्ये हाडं तयार झालेले आहेत, रक्त तयार झालेलं आहे, मांस, डोळे, इतर अवयव, सर्व अवयव हे आपल्या शरीराचे मूल पेशीपासून तयार झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्र, आता आधुनिक काळामध्ये या मूल पेशींचं जतन देखील करता येत आहे. तर मूल पेशींचं जतन करण्यासाठी -135°C ते -190°C या तापमानावर बाळात जेव्हा जन्माला येतं, बाळाच्या बेंबीवर एक नाळ असतं आईला जोडलेलं. ते नाळ कापलं जातं जन्माला आल्यावर. पण त्या नाळेमध्ये जे काही पेशी असतात ते मूल पेशीच असतात. तर हे मूल पेशी जतन करून ठेवलं जातं. तर हे जतन करण्यासाठी काही कुप्या असतात. त्याच्यामध्ये -135 ते -190°C इतक्या कमी तापमानामध्ये द्रवरूप नायट्रोजनमध्ये ठेवल्या जात असतात. तरी अशा प्रकारे मूल पेशीचं जतन केलं जातं. पुढं त्या बाळाला कोणताही आजार जर झालं तर ह्या मूल पेशींपासून वेगवेगळे पेशी तयार करून शरीराला ज्या गरजेच्या
अवयव तयार करायचा आहे, ते अवयव तयार करण्यासाठी त्या पेशींपासून, मूल पेशींपासून अवयव तयार केलं जात असतं. तर अशा प्रकारे मूल पेशींचं संशोधन जे काही झालेलं आहे, हे विज्ञानामधले, जैवतंत्रज्ञानामधलं एक क्रांतिकारी घटना आहे. संपूर्ण फक्त विज्ञानामध्येच नाही, वैद्यकशास्त्रात म्हणजे आपण आरोग्य विभाग दवाखान्यामध्ये देखील म्हणजे आपल्या आरोग्यासाठी देखील फार मोठं परिवर्तन घडवून आणण्याचं काम या मूलपेशी संशोधनानं झालेलं आहे. मूलपेशीचे 2 प्रकार आहेत, भ्रूणीय मूलपेशी आणि वयस्क मूलपेशी. आता भ्रूणीय मूलपेशी म्हणजे आता आपण ऐकल्यासारखं जेव्हा बाळ आईच्या गर्भामध्ये जन्म घेतं, 14 दिवसाच्या आधी बाळ ज्या पेशीच्या रूपामध्ये असतं ते म्हणजेच भ्रूणीय मूलपेशी. भ्रूण म्हणजे भ्रूणावस्था आपण गर्भामध्ये असते ते. तर त्या भ्रूणामध्ये असलेले त्या पेशी म्हणजेच मूलपेशी हे 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होत असतं. 14 दिवसानंतर या मूलपेशीपासून वेगवेगळे अवयव तयार होत असतात. म्हणजे 14 दिवसाच्या आधी म्हणजे 5व्या व 7व्या दिवशी जर या मूलपेशी काढून घेऊन त्यांना प्रयोगशाळेत वाढवलं व त्यांना विशिष्ट जैवरासायनिक संकेत दिलं, तर त्यापासून वेगवेगळे शरीरामध्ये पेशी निर्माण करता येतात, ऊती निर्माण करता येतात किंवा अवयव निर्माण करून मानवी शरीरामध्ये एखादा अवयव निकामी झाला असेल तर ते अवयव व्यवस्थित करण्यासाठी या मूलपेशींचा उपयोग होत असतो. दुसरा प्रकार आहे भ्रूणीय मूलपेशीनंतर वयस्क मूलपेशी किंवा यालाच प्रौढ मूलपेशी असं म्हणतो. विद्यार्थी मित्र हो, लहान असताना नाळमधून किंवा भ्रूणीय पेशीपासूनच मूलपेशी काढून ठेवता येतं असं काही नाही. तर आता त्याच्या संशोधनानुसार वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी पण मिळतात. ह्या प्रौढ मूलपेशी मानवी शरीराच्या अस्थिमज्जा, मेदऊती आणि रक्त तसेच जन्माला आल्यानंतर नाळेमधनं हे मिळू शकतं. आता ह्या मूलपेशीचे उपयोग, तर आपण मग उपयोग पाहू. मूलपेशीचे उपयोग पाहूया. पुनर्जीवन उपचार, सेल थेरपी, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमर आजार, कंपवात इत्यादीमुळे निकामी झालेले ऊती बदलण्यासाठी मूलपेशीचा वापर केला जातो. याला पुनर्जीवन उपचार असं म्हणलेलं आहे. अवयवरोपण, यकृत दुसरा प्रकार. यकृत, किडनी यासारखे अवयव निकामी झाल्यास मूलपेशीपासून ते अवयव बनवून त्यांचं रोपण करता येतं. विद्यार्थी मित्र हो, अभ्यास करीत असताना समोर पुस्तक उघडे ठेवा. पान नंबर 90वर 8.2 आकृतीमध्ये पहा. मध्यभागी मूलपेशी दाखवलेला आहे. इथं मी ब्रश करतो. ही मूलपेशी आहे. या मूलपेशीपासून कोणकोणते अवयव तयार झालेले आहेत या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे. या बाजूला चेतापेशी आहे. चेतापेशीपासून मेंदू तयार झालेला आहे. खालच्या बाजूला आतडी तयार झालेला आहे. या ठिकाणी यकृत, इकडे याच मूलपेशीपासून हाडे तयार झालेले आहे. या ठिकाणी हाडे तयार झालेले आहेत, तर या ठिकाणी हृदय तयार झालेलं आहे. तर मूलपेशीपासून हे वेगवेगळे पेशी तयार होत असतात. यानंतर आपण अवयव प्रत्यारोपण, अवयवदान व देहदान याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. एखाद्या माणसाचा अचानक अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्याच्या मेंदूला जर जोराचा मार लागला तर त्या माणसाचं ब्रेन डेड झालं असं म्हणतो आणि त्यानंतर तो माणूस मृत्युमुखी पडतो. यातून मनुष्य वाचण्याची शक्यता फार कमी असते. ज्यावेळी ब्रेन पूर्णपणे डेड झालेलं असतं, पण त्याचवेळी त्याच्या शरीराचे इतर अवयव अद्यापही काम करीत असतात. तर विज्ञानामुळे असं लक्षात आलं की मनुष्य मेल्यानंतरही त्याच्या शरीरामध्ये काही अवयव जिवंत असतात. तर हे अवयव प्रत्यारोपण करू शकतो. तर ह्याला अवयवदान व देहदानमध्ये येतं. तर अवयव प्रत्यारोपण
मध्ये मानवी शरीरामध्ये आपण नेहमी ऐकतो की किडनी दान केलं. बऱ्याचशा ठिकाणी ऐकतो पेपरमध्ये किंवा पिक्चरमध्ये वगैरे बरेच वेळेला बघतो. तर मानवी शरीरामध्ये विसर्जनाचं काम करण्यासाठी 2 किडनी असतात. पण एका किडनीवर देखील आपलं शरीर व्यवस्थित चालू शकतं. मग एखाद्या जवळच्या व्यक्तीला जर अवयव द्यायचा असेल, तर बऱ्याच वेळेला किडनी दान केलं जातं. किडनी दान करत असताना रक्तगट जुळावं लागतं. त्यानंतर त्या माणसामध्ये रोग, कुठली व्याधी, त्यांचं वय इत्यादी बाबी लक्षात घेऊन किडनी दान केलं जात असतं. तर अशा प्रकारे एखाद्या माणसाला खूपच त्रास असेल, जो माणूस जीवन जगणं असहाय्य झालेलं आहे, अशा माणसाला एखाद्याने किडनी जर दान केलं, तर तो या माणसाचं जीवन पुन्हा एकदा फुलू शकतं. तो माणूस आनंदी राहू शकतो. यानंतर अवयवदान व देहदान. मानवाच्या मृत्यूनंतर आपण अंत्यसंस्कार करतो, म्हणजे जाळतो किंवा जमिनीमध्ये दफन करतो. त्यानंतर त्या मानवाबरोबर त्याचे अवयव देखील नष्ट होतात. पण मानवाच्या मृत्यूनंतर देखील मनुष्याचे बरेचसे अवयव जिवंत असतात. हे विज्ञानामुळं समजलं, आत्ता सांगितल्याप्रमाणे यापूर्वी. तर मनुष्य मेल्यानंतर त्याची जर इच्छा असेल, त्याचे अवयव त्याच्यामुळे कोण जर दुसरे सुखी राहावं असं त्या माणसाला वाटत असेल, तर तो मनुष्य त्याचे अवयव दान करू शकतो, देहदान करू शकतो. मेल्यानंतर त्याच्या डोळ्यांमुळे अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. यकृत, किडन्या, हृदयाच्या झडपा, त्वचा अशा प्रकारचे वेगवेगळे अवयव दान करता येतात. तसेच देहदान देखील, जे आपण पाहतो डॉक्टर लोक आधी MBBS वगैरे शिक्षण झालेलं असतं. अशा शिकाऊ डॉक्टरांना मानवी शरीराचा अभ्यास करण्यासाठी देहदान केल्यानंतर ते देह म्हणजे मेल्यानंतर जे काही देह आहे ते दान दिलं जातं. अशा डॉक्टर लोकांना याच्यावर मानवी शरीरावर अभ्यास करण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतं. तर मानवी शरीरामध्ये कोणकोणते अवयव दान करू शकतो या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो. डोळे, फुफ्फुस, यकृत, हाडे, त्वचा, मूत्रपिंड, स्वादुपिंड, हृदय इत्यादी. पुढील भाग आहे जैवतंत्रज्ञान. मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात. म्हणजे मानवामध्ये जनुकानुसार आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे व्याधी येत असतात. आपण ऐकतो आईवडिलांना शुगर आहे तर मुलांना देखील शुगर होतं. आजी आजोबाला शुगर असेल तर आमच्या पप्पांना शुगर आहे, आमच्या काकांना शुगर आहे, असं आपण नेहमी ऐकतो. तर हे जनुकांमुळं आपल्या शरीरामध्ये आजार येत असतात. तर ह्या जनुकांमधले आजार काढण्यासाठी पण जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होत असतो. जैवतंत्रज्ञानामध्ये पेशीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र, रेणुवीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी या विज्ञानाच्या विविध शाखांचा समावेश आहे. मुख्यत्वे करून जैवतंत्रज्ञान आपण आता सध्याला वापरात आणतोय ते शेती व औषध निर्मितीमध्ये जैवतंत्रज्ञानाची बरीचशी प्रगती झालेली आहे आणि याचा वापर देखील आपल्या जीवनामध्ये रोज घडत असतं, पण आपल्याला जाणवत नाही. शेतीमध्ये वाढीव उत्पादन मिळावं, एखाद्या झाडाला भरपूर फळे लागावं, झाड लहान असतानाच त्याला भरपूर फळं यावं, यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. तर जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचे उपयोग केला जातो. जैवतंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होतो. सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे, म्हणजे दुधाचे दही होणे, मळीपासून मद्य निर्माण करणे, पेशीच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून विशिष्ट पेशीद्वारे प्रतिजैव लस यांची निर्मिती करणे, DNA, प्रथिने यासारख्या जैवरेणूंचे मानवी फायद्यासाठी उपयोग करणे, जनुकीय बदल घडवून आणून त्या गुणधर्माच्या वनस्पती व प्राणी यांच्या तसेच विविध पदार्थाची निर्मिती करणे, यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होतो आहे. गरजेनुसार जैवतंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी किंवा ऊतीचा उपयोग केला जातो.
तर अशा प्रकारे जैवतंत्रज्ञानामध्ये बऱ्याचशा बाबींचा समावेश होतो. यानंतर जैवतंत्रज्ञानाचे फायदे पाहू. आपण पाहतो पृथ्वीवर लोकसंख्या दर दिवसेंदिवस वाढत आहे, पण जमीन वाढत आहे का? जमीन आहे तेवढं आहे, पण उलट त्यापेक्षा शेत जमीन कमी होत आहे, कारण शहरीकरणामुळं शेतीसाठी जमीनच शिल्लक राहीना. तर अशा वेळी पृथ्वीवर लोकसंख्या तर वाढत आहे, मग एवढ्या सर्वांना अन्न मिळवण्यासाठी पृथ्वीवरील शेतजमिनीची क्षेत्रमर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी उत्पादन घेणे ह्या जैवतंत्रज्ञानामुळं शक्य झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात पूर्वी या शेतीच्या जागेवर कमी पीक उत्पादन व्हायचं, म्हणजे थोडक्यात कमी ज्वारी, कमी धान्य उत्पादन व्हायचं, पण आता पूर्वीच्या मानाने जैवतंत्रज्ञानामुळं भरपूर आपण उत्पादन घेत आहोत. रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोगावर नियंत्रण ठेवलं जात आहे. बीटी वांगे वगैरे या पूर्वीच्या धड्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. कापूस वगैरे यांच्यामध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांच्या पानामध्ये एक प्रकारचं विष तयार केलं जातं आणि ते जे काही अळी खातात त्या कापसाला, तर ती अळी मरून पडतात. या पूर्वीच्या धड्यामध्ये आपण हे डिटेल पाहिलेलं आहे. लवकर फळधारणा होण्यासाठी देखील जैवतंत्रज्ञानाचा उपयोग आहे. बदलतं तापमान, पाण्याचं प्रमाण कमी होतं आहे, अशा परिस्थितीमध्ये देखील वनस्पती टिकून राहावं म्हणून जैवतंत्रज्ञानाचा फायदे उपयोग होत आहे. यानंतर जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग पाहू. पीक जैवतंत्रज्ञान, संकरित बियाणे, जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके. पीक जैवतंत्रज्ञान म्हणजे कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी आता सांगितल्याप्रमाणे उत्पादन वाढवण्यासाठी पीक जैवतंत्रज्ञानामध्ये उपयोग केला जात आहे. वनस्पतीमध्ये विविधता वाढवण्यासाठी. तसेच संकरित बियाणे, 2 वेगवेगळ्या पिकांची जनुकी एकत्र करून विविध पिकांची संकरित जाती निर्माण केल्या जातात. उदाहरणार्थ तर भविष्यात आपण फणस म्हटलं की आपल्याला कोकण आठवतं. कोकणामध्ये फणस आहे, पण ते तिथल्या ठराविक वातावरणामध्येच त्या फणसाचं वाढ होऊ शकतं. पण जर त्याच्यामध्ये जनुकीय बदल जर केलं, पुढं भविष्यात चालू आहे, तर आपल्या भागामध्ये देखील फणस आपण उगवू शकू. भविष्यामधलं सांगतोय मी. तर हे जैवतंत्रज्ञानामुळं शक्य आहे. त्यानंतर जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके म्हणजे आपण बघतो आपल्या इकडं आंबे आंबट असायचे पूर्वीच्या काळी, किंवा आम्ही लहान असताना आंबे जास्तीत जास्त आंबट असायचे, किंवा एखादं फळ घ्यायला गेलं तर सगळे तेवढे चवदार राहायचे नाही, गोड राहायचे नाही. पण आता जनुकीयदृष्ट्या त्याच्यामध्ये बदल करून त्याच्यामध्ये जे गोडपणा निर्माण केलेलं आहे ते जैवतंत्रज्ञानामुळे निर्माण केलेलं आहे. फक्त चवीसाठीच नाही, रोगप्रतिकार क्षमता, क्षारक प्रतिकारता, तणनाशक प्रतिकारता इत्यादी गोष्टी या जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके मिळू शकतो. बीटी कापूस आपण स्क्रीनवर पाहू शकतो किंवा पुस्तकामध्ये पाहू शकता, पान नंबर 92 बॅसिलस थुरिनजायनेसिस या जीवाणूमध्ये एक विशिष्ट जुनक काढून तो कापसाच्या जुनकाला जोडला जातो. यामुळे बोंडअळीला घातक असलेलं विष कापसाच्या पानामध्ये तयार होतं आणि बोंडामध्ये तयार होऊ लागतं. म्हणजे त्या बीटी कापसाच्या पानामध्ये एक प्रकारचं विष तयार होतं. मग ती जी आपण बोंडअळी, शेतकऱ्यांना माहीत असतं, शेतकऱ्यांच्या मुलांना तर बऱ्याच वेळेला ऐकलेले असते, बोंडअळीमुळं पिकाचं नुकसान झालं तर ते बोंडअळी जेव्हा या कापसाचे पानं ज्यावेळी खाईल तर त्याच्या पोटामध्ये ते विष जातं आणि ते अळी मरून जाईल. तर त्यामुळं बीटी कापसाचं म्हणजे कापसाचं उत्पादन वाढतं. तसंच बीटी वांगे पूर्वीच्या जीवाणू बॅसिलस थुरिनजायनेसिस जीवाणूमधून त्याची जुनकं वापरून बीटी वांगे तयार केलं जातं. कापसाप्रमाणेच वांग्याचे सुधारित वाण या फळातील म्हणजे आपण वांगे जर घरी चिरत बसलं, नेहमी आपण बघतो आई जेव्हा वांगे चिरते तर त्याच्यामध्ये कीड लागलेलं असतं, तर त्या कीडला ते पूर्वीपासूनच हे जीवाणू नष्ट करून टाकतं. त्यामुळे किडलेले वांगी किडत नाहीत. तसंच गोल्डन राईस, हे गोल्डन राईस आकृतीमध्ये पाहू शकता किंवा पुस्तकात पाहू शकता. ह्याच्यामध्ये जीवनसत्व अचं
2005मध्ये निर्माण केलेलं आहे. याच्यामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे. आपण नेहमीच्या तांदळामध्ये बघतो त्याच्या 23 पटीने अधिक जास्त बीटा कॅरोटीन सापडतं. म्हणजे मानवी शरीराला अत्यंत फायदेशीर असं गोल्डन राईस आहे. यानंतर तणनाशक रोधी वनस्पती. शेतामध्ये जर गेलं तर आपण शेताला पाणी सोडतो. पाणी सोडल्यावर त्या ज्या मूळ पिकाला पाणी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त त्या 2 पिकांमध्ये, उदाहरणार्थ ज्वारी लावलेलं आहे, ज्वारीचे 2 रोपं आहे. 2 रोपाच्या मध्ये भरपूर गवत उगवलेलं असतं आणि ते उगवलेलं गवत काय करत असतं, ते शेताला सोडलेलं सर्व पाणी, जास्तीत जास्त पाणी, खत शोषून घेत असतं. तर त्याला म्हणतो आपण तण. तर तणनाशक विरोधी वनस्पती याचं देखील जैवतंत्रज्ञानामुळं निर्मिती झालेली आहे. तणांचा नाश करण्यासाठी तणनाशकांचा वापर केला जातो. त्यात विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर होतो. त्यामुळे तणनाशक विरोधी वनस्पती निर्माण करण्यात येते. यातून बाहेर पडणाऱ्या रसायनामुळं तणांचं नियंत्रण सहज शक्य होणार आहे. तसेच जैविक खते, रासायनिक खताचा वापर कमी करून जैविक खतांचा वापर केल्यास पिकांचं उत्पादन चांगलं होईल आणि आरोग्याला उत्कृष्ट असं पीक आपल्याला मिळेल. यानंतर पशुसंवर्धन. पशुसंवर्धनाचे दोन पद्धती आहेत. कृत्रिम रेतन आणि गर्भ प्रत्यारोपण. या 2 पद्धती आहेत. प्रामुख्याने पशुसंवर्धनासाठी वापरल्या जातात. यामध्ये विविध प्राणी, वनस्पतीचे उत्पादनाचे प्रमाण, गुणवत्ता या दोन्हीची वाढ होत असते. उदाहरणार्थ दूध, मांस, लोकर इत्यादीचं मेहनतीने काम करणाऱ्या जनावरांच्या ताकदवान प्रजाती निर्माण करण्यासाठी या पशुसंवर्धनाचा वापर केले जाते. पशुसंवर्धन म्हणजे थोडक्यात आपण पाहू, पूर्वीच्या काळी गाई, म्हशी दूध कमी द्यायच्या. आताचे जे गाई म्हशी आहेत, जैवतंत्रज्ञानामुळं भरपूर दूध देत आहेत, मांस देत आहेत. जर बॉयलर कोंबडी वगैरे आपण नेहमी ऐकतो, तर याच्यामध्ये मांस भरपूर मिळत आहे, लोकर भरपूर मिळत आहे. तर याचा उपयोग मानवाला झालेला आहे. यानंतर मानवी आरोग्य चांगलं राहण्यासाठी पहिलं आपण जे काही आजारी पडतो, आजारी पडायच्या आधीच जर आपल्याला कोणता आजार होणार आहे किंवा हे जर कळलं तर आपल्याला फार फायदा होईल. किंवा नेमकं कोणता आजार झालेला आहे हे देखील कळणं फार महत्त्वाचं आहे. त्याला रोगनिदान असं म्हणतात. मग रोगनिदान झाल्यानंतर म्हणजे आपल्याला नेमकं काय आजार झालेला आहे याच्यावरूनच आपण उपचार करू शकतो, म्हणजेच रोगोपचार. रोगनिदान आणि रोगोपचार या मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या 2 प्रमुख बाबी आहेत. रोगनिदान जर वेळेत झालं तर आपल्याला होणारं मधुमेह, हृदयरोग वगैरे आपण वेळीच दूर ठेवू शकतो. म्हणजे एखाद्या माणसाला आपण नेहमी ऐकतो की छातीमध्ये थोडंसं दुखू लागलं आणि त्याला नेलं, नंतर कळलं की त्याला हार्ट अटॅक येणार होतं, मोठा हार्ट अटॅक येणार होतं. मग डॉक्टर लोक आपण आधीच नेल्यामुळं एक प्रकारचं इंजेक्शन देते, त्याच्यामध्ये रक्तामध्ये गाठी निर्माण होत नाहीत. त्यामुळे येणारं जे धोका होतं, मोठं धोका, ते टळू शकतं, मानवाचं जीवन वाचू शकतं. तर मानवी आरोग्य रोगनिदान आणि रोगोपचारमध्ये उपयोगी पडतं. मधुमेहाच्या उपचारासाठी इन्शुलिन संप्रेरक वापरलं जातं. याच्या देखील जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होत असतो. लसी आणि लसीकरण. विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरता प्रतिकारक क्षमता मिळवण्यासाठी दिलेलं प्रतिजनयुक्त पदार्थ म्हणजेच लस होय. आता आपण सध्याला कोरोना लसीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहोत. तर कोरोनामुळं आपल्याला त्याचे काय तर जास्त माहिती सांगत बसण्यात गरज नाही आहे. आपण धड्यावर फोकस करू. तर सध्याला आपण कोरोना लसीचं वाट पाहत आहोत. जगामध्ये कोरोनाची लस तयार झालेल्या असे वेगवेगळ्या आजारावर यापूर्वी देखील लसी आलेल्या आहेत. तर ह्या लसी कसे तयार केलं जातं, तर पूर्वीच्या काळी ज्या रोगावर लस शोधायचं त्या रोगाचं जंतू मानवाच्या शरीरामध्ये सोडलं जायचं किंवा एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये जंतू सोडायचं. मग त्याच्यावर त्या रोगजंतूमध्ये असलेल्या प्रथिनाचा उपयोग करून
त्याचा वापर करून लस तयार केलं जायचं. आता जैवतंत्र, पण याच्यामध्ये एक धोका काय होतं, की ते रोगजंतू एखाद्या शरीरात सोडल्यानंतर परत ते रोग नसलेल्या माणसाला देखील होऊ शकत होतं. हे सगळ्यात मोठा धोका होता. तर त्याच्या ठिकाणी आता जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण त्या लसींची निर्मिती करू शकतो. पोलिओ लस वगैरे आपण नेहमी ऐकलेलं आहे. आम्ही जेव्हा नवीन शिक्षक म्हणून लागलो होतो 1995 ते 2000च्या काळामध्ये, त्यावेळी प्रत्येक वर्गामध्ये पोलिओ झालेले बरेचसे विद्यार्थी असायचे. तर त्या काळामध्ये शासनाने पोलिओ लसीकरण ही मोहीम राबवलं. त्यामध्ये प्रत्येक शाळेंचा सहभाग होता, प्रत्येक शिक्षकांचा सहभाग होता. त्यात आम्ही देखील त्या मोहिमेमध्ये सहभागी होतो आणि त्यावेळी देशामध्ये, भारतामधील सर्व लहान मुलांना पोलिओची लसी दिल्या गेल्या आणि आता पोलिओचा रुग्ण भारतामध्ये नाही, म्हणजे नवीन रुग्ण सापडत नाही. तर अशा प्रकारे या लसींमुळं पोलिओ भारतामधून नष्ट झालेला आहे. तर काही खाद्य लसी देखील आहेत. खाद्य लसी, जुनुकीय पारेषित बटाटे. म्हणजे आता आपण लस म्हणजे इंजेक्शन घेतो, गोळ्या घेतो आजार झाल्यावर, पण आजार व्हायच्या आधी जे घेतो ते लस म्हणतो. इंजेक्शनद्वारे, ड्रॉपद्वारे पोलिओ ड्रॉप दिलं जातं. तसं खाद्य लसी आहेत. तर खाद्य लसी म्हणजे मनुष्य प्राण्यात आढळणाऱ्या जे काही रोगजंतू आहेत त्यातून जुनकं वेगळं केलं जातं. इथं पहिल्या आकृतीमध्ये पाहू शकतो. जुनकं वेगळं करून जुनुकीय पारेषित वनस्पती विषाणूमध्ये ते सोडलं जातं. त्यानंतर बटाट्याच्या पानाच्या तुकड्यांना विषाणू संसर्ग करतो. पानांच्या तुकड्यामधून संपूर्ण रोप तयार होते, ज्यात मानवी रोगजंतूचे जनुक आहे. मग असे बटाटे आपल्या सेवनामध्ये आले, की आपल्यामध्ये त्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणजे कॉलरा यासाठी जुनुकीय पारेषित बटाटे प्रयोग चालू आहे सध्याला. तरी बटाटे वापरण्याचा प्रयोग चालू आहे. म्हणजे थोडक्यात आता रोगजंतू मनुष्य प्राण्यामध्ये जे काही आढळतात त्याच्यातले जुनक वेगळं करायचं आणि त्या वनस्पतीमध्ये सोडायचं. मग त्याच्यापासून जे काही फळं किंवा जे काही बटाटे येतात ते बटाटे खायचे आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. रोगोपचार, इंटरफेरॉन. रोगोपचार, इन्शुलिन, सोमॅटोट्रॅपिन हे वाढीचे संप्रेरक, रक्त गोठवणारे घटक यांच्या निर्मितीसाठी जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. मधुमेहासाठी आपण नेहमी ऐकतो इन्शुलिनचं इंजेक्शन घेतलं तर याच्यामध्ये जैवतंत्रज्ञानाचा वापर केला गेलेला आहे. इंटरफेरॉन ह्या छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट असून विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरण्यात येतो. याची निर्मिती रक्तात होते. मात्र जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीयदृष्ट्या उन्नत जीवाणू कोलायचा वापर इंटरफेरॉन निर्माण करण्यासाठी केला जातो. पुढील भाग, जुनुकीय उपचार. कायिक पेशीमध्ये जुनुकीय दोष निर्माण झाल्यास त्या पेशीवर जुनुकीय उपचार करणे आज जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरात जे काही पेशी आहेत त्यांना कायिक पेशी म्हणतात. म्हणजे कायिक पेशींमध्ये दोष निर्माण झाल्यास जुनुकीय उपचार करणे शक्य झालेलं आहे. क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे. तर या क्लोनिंगमध्ये काय केलं जातं, एखाद्या शरीरातील केंद्रक विरहित स्त्रीबीज घेतलं जातं, पण त्याच्यातील केंद्रक काढलं जातं आणि दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने क्लोन जन्मतो, म्हणजेच नव्या जीवाची निर्मिती होते. तर इथं नराच्या शुक्रपेशीची गरज असणार नाही. 5 जुलै 1996 रोजी स्कॉटलँड येथे क्लोनिंग पद्धतीने डॉली मेंढी जन्माला आली. आपण आकृतीमध्ये पाहू शकतो स्क्रीनवर किंवा पुस्तकामध्ये. स्कॉटिश मेंढीच्या स्त्री बीजातील केंद्रक काढून त्या जागी फिन डिसॉर्ट जातीच्या मेंढीच्या स्तनपेशीतील केंद्रक टाकण्यात आले. नंतर त्या बीजाची स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढ करण्यात आली. तर डॉली जी काही मेंढी जन्मली तिला डॉली हे नाव दिलेलं आहे. केंद्रकातील गुणसूत्रानुसार तिचे वैशिष्ट्य होते. म्हणजे
स्कॉटिश मेंढीच्या स्कॉटिश मेंढीच्या गर्भाशयात वाढ झालं तरी पण त्याच्यामध्ये स्कॉटिश मेंढीचे लक्षणं दिसले नाहीत, तर फिन डॉसेर्ट या मेंढीची लक्षणं दिसून आली. तर डॉली मेंढी हे क्लोनिंगचे एक उत्तम उदाहरण आहे. उपचारात्मक पद्धती. उपचारात्मक क्लोनिंग. केंद्रकविरी स्त्रीबीज व दुसऱ्या शरीरातील कायिक पेशीचे केंद्रक यांच्या संयोगाने तयार झालेल्या पेशी प्रयोगशाळेत विकसित करून त्यापासून मूल पेशीची निर्मिती करता येते. तर अशा प्रकारे उपचारात्मक क्लोनिंग करता येतं. क्लोनिंगप्रमाणे जनुकांचेही क्लोनिंग करून त्याच प्रकारचे लाखो जनुके तयार केले जातात. जनुकीय चिकित्सा व इतर हेतूसाठी त्याचा वापर केला जातो. क्लोनिंग तंत्राने अनुवंशिक रोगांचे संक्रमण रोखणे, वंशवृद्धी सुरू ठेवणे, विशिष्ट प्रवृत्ती उच्चतम करणे शक्य होईल. परंतु अनेक कारणांनी मानवी क्लोनिंगला जगभर विरोध झालेला आहे. व्हिडिओ फार मोठं होत आहे, म्हणून या प्रकरणाचे आपण 2 भाग करत आहे. पहिला भागसाठी आपण इथेच थांबूया. पुढील भाग टॉपिक नंबर 2 मध्ये पाहू.